नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण दहीमधील मिरचीचा ठेचा पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी येथे मी अर्धी वाटी मिरच्या घेतल्या आहेत। आता आपण या मिरच्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेणार आहोत। आता येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। यामध्ये तेलाचा वापर थोडा जास्त प्रमाणात करायचा, म्हणजे हे जास्त दिवस टिकेल। आता आपण यामध्ये 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरे, ठेचून घेतलेली हिरवी मिरची, येथे मी तिखट मिरचीचा वापर करत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही मिरचीचा वापर करू शकतात। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। दोन मिनिटांनंतर आता आपली मिरची चांगल्या प्रकारे तळली गेली आहे। आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून बडीशोपची पावडर, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ। मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घेऊ। दही टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपली दही चांगल्या प्रकारे मिक्स झाली आहे। आता आपण याला दहीसोबत 5 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत। 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता हे सर्व चांगल्या प्रकारे शिजले आहे। झटपट असा होणारा व 3 ते 4 दिवस टिकणारा मिरचीचा दहीमधील ठेचा बनवून तयार आहे। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तो सर्वांनी काळजी घ्या। बाय।